Today we are going to see what is career planning, how one should plan his or her career आणि करिअर प्लॅन करणं का गरजेचं आहे इथपासून करिअर प्लॅनिंग करावं कसं. सो या सत्रामध्ये तुमचं आज स्वागत आहे आणि आपण बोलूयात ओव्हरऑल करिअरविषयी. तर तुम्ही सगळेजणं आत्ता 10वी 12वी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल, फाउंडेशन कोर्सचे विद्यार्थी, आणि तुम्हाला ऑलरेडी काही जणांचा करिअरचा प्लॅन हा सेट झालेला असेल, काही जणांचं ऑलरेडी ठरलेलं असेल, काही जणांचं लहानपणापासून ठरलेलं असतं की मला हेच करिअर करायचं आहे, मला पुढे जाऊन मला पायलटच बनायचं आहे, पुढे जाऊन मला सोल्जर बनायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे, मला सायंटिस्ट बनायचं आहे, मला नासामध्ये जायचं आहे. एव्हरीवन हॅज हिज ऑर हर ओन प्लॅन्स or dreams maybe, but how to convert those dreams in actual reality? You are going to need various kinds of input for that. आपण ठरवलं लगेच झालं असं तर ते होणार नाही आहे. सो यू हॅव टू हॅव दोज कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स. ते कसे करायला पाहिजे आणि ते करिअर प्लॅन्स आपले रिअलायझेशनमध्ये कसे आणायला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा रेझिलियन्स कसा पाहिजे, फ्लेक्सिबिलिटीसुद्धा त्याच्यामध्ये कशी असली पाहिजे, हे सगळं करतानाच आपल्या पर्सनॅलिटीला बेस्ट कुठला प्लॅन आहे आणि कुठलं करिअर आपल्या पर्सनॅलिटीसाठी सगळ्यात जास्त चांगलं असू शकेल, या सगळ्याचा प्लॅन करून जर का तुम्ही ते करू शकलात तर त्याच्यासारखं दुसरं काही चांगलं असू शकणार नाही. त्याच्यामुळे वी आर गोइंग टू हॅव अ क्विक ओव्हरव्ह्यू अबाउट ऑल दिस थिंग्स इन डिटेल in this 1 hour session. So I request you to be focused enough to get to learn all these kinds of different benefits that you are going to take out of this session. So first of all, ki career right now if we see की थोड्या प्रमाणावरती इश्यू आहे रिगार्डिंग अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया. अनएम्प्लॉयमेंट जर का आपण बघितली, बेरोजगारी, तर गेल्या 45 वर्षांमधली सगळ्यात जास्ती बेरोजगारीची फिगर आत्ता आपण या वर्षामध्ये गाठत आहोत हे दिसत आहे. आणि हे सगळं पाहता रोजगार नाही आहेत असं आहे का? तर रोजगार आहेत, प्लेसमेंट्स करायच्यात कंपन्यांना, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात स्किल्ड मॅनपॉवर. सो importance of skilling, that is skilled manpower, is going to be very large, and if we need to have that skilled manpower, we need to be ourselves skilled, then only we are going to be able to get good quality jobs. आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला स्किल करत राहणं हे गरजेचं आहे. आणि करिअर प्लॅनिंग या कालावधीमध्ये जास्ती गरजेचं का आहे? दुसरी एक गोष्ट त्याच्यासाठी तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे की राईट नाऊ वी आर लिव्हिंग इन द एज ऑफ 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. 4th industrial revolution, you might have heard this concept somewhere की we are in the age of 4th industrial revolution. की पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली होती, त्याच्यामध्ये स्टीम इंजिनमुळे मॅनपॉवर रिप्लेस झाली. सेकंड रिव्होल्यूशन झालं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमुळे मॅनपॉवर काही प्रमाणात रिप्लेस झाली. थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं की ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर आणि IT या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे मॅनपॉवर रिप्लेस झाली त्या क्षेत्रांमधली. पण हे सगळी क्षेत्र जेव्हा आली, वेगळी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, तेव्हा मॅनपॉवर रिप्लेस झाली तरी सुद्धा माणसाला नवीन रोजगार निर्माण झाले, नक्कीच झाले ते. पण आत्ता जास्ती चॅलेंज काय आहे 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचा? बिकॉज इन द 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इट इज बिईंग टॉक्ड अबाउट दॅट 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन वुड ब्रिंग अबाउट रिव्होल्युशनरी चेंजेस इन हाऊ द वे वी लिव्ह इट सेल्फ. व्हॉट इज इंडस्ट्रियल 4.0? सो दॅट इज रिगार्डिंग इंटरनेट ऑफ थिंग्स. काही जणांनी ऐकलं असेल टेक्नॉलॉजी, काही जणांनी ऐकलं असेल 3D प्रिंटिंग, काही जणांनी ऐकलं असेल, नक्कीच ऐकायला हवं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो ऑल दिस डिफरंट टेक्नॉलॉजीज दॅट आर कमिंग अप. सो these technologies are changing how the way we live, how the way we are going to live in future, and that's why this industrial revolution 4.0 is going to be of one of the most important features that we must be knowing about. So IoT, 3D printing, artificial intelligence, big data analytics, cybernetics, language processing. So because of these kinds of challenges, it is going to be very difficult to get a good career with little efforts. So you need to have good kind of efforts, you need to have hard work, putting in hard work day after day to reskill yourself every time. Why it is important? We are going to have a look at all these things in detail. But first of all, let's go point by point. So first one is why to choose the right career and how to choose the right career. So if we want to choose the right career, there are various options in front of us that might be there. So choosing the right career is going to be very important. Why that is going to be important? At this particular moment and time, you might feel that you are not going to be it is not that much important to deliberate upon choosing the right career a lot, but that is not going to be the case. You have to be choosing the career very rightly, because this is the thing that is going to decide how you are going to live
your next 50, 30, 40 years of life and after retirement life as well. So choosing the right career is very important, not only because it has the implication on your life, but also because of the fact that you are here on the planet Earth आणि तुम्ही माणसाचा जन्म मिळाला तर तुम्ही तुमच्या या जीवनाचं काहीतरी सार्थक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमचं करिअर जर का तुम्ही काहीतरी चांगलं करू शकलात की ज्याच्यामधून तुम्ही स्वतःचा तरी उत्कर्ष करून घेताय, त्याचबरोबर तुम्ही समाजाला सुद्धा काहीतरी तुम्ही जे बेस्ट देऊ शकता ते देताय. आणि हे करण्यासाठी मग काय आहे, सो यू हॅव टू फर्स्ट नॉलेज ऑफ द सेल्फ. जसं धर्माधिकारी सर सांगतात त्याचप्रमाणे यू हॅव टू हॅव द नॉलेज ऑफ द सेल्फ. नो युअर सेल्फ इज द क्रायटेरिया अँड यू मस्ट बी अंडरस्टँडिंग युअर सेल्फ फर्स्ट and then only you can choose the career better. So know yourself म्हणजे काय याच्यामध्ये, so you have to understand and learn what are the things that makes your life interesting, what are the things that you do, that you enjoy doing all the time and you are not going to get tired of doing that particular stuff over the number of years. And if you realize that for example की काही जणांना गाण्यामध्ये आनंद आहे, काही जणांना प्रोग्रॅमिंगमध्ये आनंद आहे, काही जणांना खेळामध्ये काहीतरी आनंद आहे आणि ते करताना तुम्हाला थकवा येत नाही, ते करताना तुम्हाला त्याचं प्रेशर वाटत नाही आणि तासनतास कोणीतरी सांगितलं म्हणून करताय असं नाही, तर तुम्ही मनापासून ती गोष्ट करता. सो दॅट इज युअर एरिया ऑफ इंटरेस्ट दॅट यू हॅव टू फर्स्ट चूज. सो दॅट इज वन ऑफ द पॅरामीटर ऑफ एरिया ऑफ इंटरेस्ट. अँड सेकंड वन, हाऊ इन दॅट पर्टिक्युलर एरिया ऑफ इंटरेस्ट आय कॅन डेव्हलप माय करियर. So for developing career there are various options that you must be looking at and what are different things that you can do for that. आणि त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की करियर तर डेव्हलप करायचं आहे, मग ते करताना काय काय करायचं हे तर आपण बघूच, बट त्याच्यासाठी लागणारं प्लॅनिंग, त्याच्यासाठी करावं लागणारं एफर्ट्स हे सगळं तुम्हाला घ्यावे लागणार. सो नॉलेज ऑफ द सेल्फ इज इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्ही डेव्हलप केला, देन इंटरेस्ट डेव्हलप झाला या फील्डमध्ये हे कळालं, त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की या इंटरेस्टच्या फील्डमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे करिअर्स अवेलेबल आहेत, काय काय ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधला तुम्हाला कुठला बेस्ट आवडेल आणि तो जर का फॉलो केला तर आपल्याला त्याचा अख्ख्या आयुष्यभरामध्ये फायदा कसा होईल, ॲट द सेम टाईम हाऊ यू आर गोइंग टू लीड अ फुलफिल्ड अँड अ सॅटिस्फाईड लाईफ. दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे नॉलेज ऑफ द सेल्फ, बोथ की इंटरेस्ट काय आहे आणि नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर करियर ॲज वेल. सो बोथ दिस थिंग्स आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वाईल यू आर गोइंग टू चूज अ राईट करियर. की समजा सचिन तेंडुलकरला वाटलं असतं की ही और इफ सचिन तेंडुलकरला वाटलं असतं की नाही मी 12वी झालो आहे आणि 12वीमध्ये नाही मी एक्झाम देऊ शकलो किंवा काय, तर मी परत एकदा 1 वर्ष थांबून एक्झामच द्यावी आणि हेच करावं, आणि त्याने क्रिकेट काही प्रमाणामध्ये थांबवलं असतं, थोडंसं दुर्लक्ष केलं असतं. वुड वी हॅव गॉट द गॉड ऑफ क्रिकेट? वी वुड नॉट हॅव दॅट. सो दॅट्स वाय व्हाईल चूजिंग द करियर we have to take few risks as well. At times there are going to be risks, but those risks should be calculated risks as well wherever it is required. कधी कधी आपल्याला झेप घ्यावी लागणार आहे, कधी कधी आपल्याला पुढचं माहिती नाही आहे, मागचं माहिती नाही आहे, सगळे दोर कापून आपल्याला एखाद्या दिशेला जावं लागणार आहे एखाद्या करिअरची चॉईस करताना. पण त्याच्या पुढे जाऊन जर का ते वेल इन्फॉर्म्ड डिसिजन खूप जास्त महत्त्वाचं हे करताना की यू हॅव टू नो व्हॉट यू आर डुईंग, त्याचे इम्प्लिकेशन्स काय असणार आहेत आणि त्याच्याने तुम्हाला फायदा तोटा काय होणार आहे, इथपासून त्याचे परिणाम कसे होणार आहेत हे जर का तुम्हाला माहिती असेल, सो वेल इन्फॉर्म्ड डिसिजन्स जर का तुम्ही घ्यायला लागलात करिअरविषयी, सो दॅट इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. त्यासाठी वेल इन्फॉर्म्ड डिसिजनसाठी स्वतःला ओळखणं आणि त्या करिअरला ओळखणं या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असणार. सो नॉलेज ऑफ द सेल्फ इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट अँड ॲट द सेम टाईम वेल इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग इज ऑल्सो गोइंग टू बी द फॅक्ट दॅट यू must be considering while you are doing that. And more often than not it is going to be तुम्हाला वाटू शकणार आहे की ठीक आहे करिअरच आहे, सगळेजण करतायत, सगळेजण 10वी झाली आहे तर पुढे जात आहेत आणि 80% पुढे पडले आहेत, सगळे सायन्स घेत आहेत, 60-80मध्ये सगळे कॉमर्स घेत आहेत, त्याच्यापेक्षा कमी मार्क पडले सगळे आर्ट्स घेत आहेत म्हणून मी तेच घ्यायचं. ह्या प्रकारची टेंडन्सी होती का? ह्या प्रकारची टेंडन्सी होती काही वर्षांपूर्वीपर्यंत, पण आत्ता असं राहिलं आहे का? नाही. The people are realizing that there are different multiple career choices that are available. Only the conventional sources of career like commerce, arts, science, being engineer, being doctor, being a civil servant are not the only choices. They are also the choices. They are also important choices. There are lucrative offers that are there in these fields as well. So if some of you are choosing those fields, it is nothing to worry about. But at the same time, there are varied interesting fields that are opening up
अँड यू मस्ट मेक युअर सेल्फ ॲक्वेंटेड विथ दोज फील्ड्स ॲज वेल. तुम्ही त्या सगळ्या एरियाजची, त्या सगळ्या क्षेत्रांची सुद्धा जाणीव आणि ओळख करून घेणं इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामुळे तुमचा करिअरचा पाथ कसा असेल हा पूर्ण डिसाईड होणार आहे. दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज अ राईट करिअर. देन आफ्टर यू हॅव चूजन अ राईट करिअर, हाऊ टू चूज दॅट पर्टिक्युलर करिअर in a scientific manner, we are going to have a look at that as well. But if you don't choose a right career, what would be the result of that? So realization of making a wrong career choice, career decision, if you realize that at the earliest, then it's good. But if you are going to make a wrong career choice, it is not going to help you, and that's why you should realize that how big that problem can become, and that's why you should be aware about fallouts of making wrong career choices from now itself, and you must try and take steps that you are not falling into that trap of making a wrong career choice. So if you are going to make a wrong career choice, and for example that for you the best career would have been being an engineer, but you chose to not be an engineer and you chose to play sitar, you chose to play guitar, and you chose to become an artist, then what is going to happen is that you are not going to realize your fullest maximum potential. So making a career choice which is wrong one is going to make you dissatisfied, make you worrisome throughout your life, and you are not going to have that fulfilled life that you are going to take. So that's why you should realize that making a wrong career option, wrong career decision is not the option that we must be following. So we must have an informed decision by considering what are the strengths, what are the weaknesses of our own character, our own personality, and accordingly you have to choose the career. So realizing that very much at the early moment is important, and you have to follow your passion wherever it is required. काही जणांना वाटू शकतं, काही जण अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला देणार आहेत की तुला तर काय गायला आवडतं, तुला तर काय पोहायला आवडतं, त्याच्यामध्ये करिअर होतं का, पोटासाठी काहीतरी करावं लागतं. त्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे पूर्णपणे असं म्हणणार नाही नक्कीच, ठीक आहे. पण या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आत्ता करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त आपल्या त्या करिअरच्या संधींची उपलब्धता काय आहे काय नाही याची जाणीव करून घेणं. प्रत्येक करिअर, आता सगळ्या करिअरच्या उपलब्ध चॉईसेस मी इथून सांगणं किंवा कोणीही तुम्हाला सांगणं इज नॉट गोइंग टू बी युजफुल. बट एव्हरीबडी हॅज राईट नाव द टूल इन हिज ऑर हर हँड्स, की तुम्ही पाहू शकता की कोणतं करिअर महत्त्वाचं आहे, कोणतं करिअर महत्त्वाचं नाही आहे. यू कॅन डायरेक्टली गो ऑन युअर गुगल अँड यू कॅन जस्ट सर्च की त्या पर्टिक्युलर फील्डमधले कुठली करिअर्स चांगली आहेत, त्याला स्कोप काय काय आहे काय काय नाही. फक्त याच्यावरती रिलाय राहून पण चालणार आहे का नाही. You have to talk to industry experts, those who have been working in those particular fields of expertise, and those who have already given their life to that particular career. They have lived that life and they know what is going to be the future scope, what is going to be the future potential of that particular career. So it is going to be important for you to in a way identify where your true passion lies, and you have to try and understand that passion and try to convert that into a rightful career that is going to be most suitable for you, because there are going to be various changes at that particular point of time. Also, the concept of career itself is in a way getting changed. For example, while I generally prescribe, while students ask me what career choices I should or she should be making, so I just generally refer to them to a particular matrix that I call as career decision making matrix, in which what I do is that I make such kinds of columns and rows in which I write various different kinds of career. For example, a doctor, for example engineer, for example a lawyer, and all these kinds of stuff. And after writing these kinds of career, I write other parameters in these rows and I try to make them give the rating of those particular careers for themselves. For example, the first criteria could be interest. How much interested you are there in that particular career. For example, I am having moderate interest in every career. For example, engineering, I think I am interested in, out of 10 marks, I would give engineering that I must be around 7 marks interested. In doctor, in the field of doctor, in the field of medicine, I think that मला वाटतं की मला इंटरेस्ट आहे पण इंजिनियर एवढा नाही आहे. मग फॉर एक्झाम्पल मी त्याला 5 मार्क दिले. लॉयरमध्ये मला इंटरेस्ट आहे जवळपास इंजिनियर एवढा आहे, तर मी त्याला पण 7 दिले फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. मग इंटरेस्ट झालं, मग त्याच्यामध्ये काय येणार आहे पोटेन्शियल.
तर पोटेन्शियल कसं हे कसं ठरवणार आहे आपण, तर वी हॅव टू टेक द मार्केट सर्वे, की मार्केटमध्ये काय चाललं आहे काय नाही, मग त्याच्यानुसार रेटिंग द्या. की समजा फॉर एक्झाम्पल की 10 मार्काचा प्रत्येक 10 पैकी रेटिंग द्यायला, मग डॉक्टरला की आहे स्कोप, खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स कमी पडतात तर त्याचा स्कोप बघितला तर 9 आहे. इंजिनियर्स काही प्रमाणात आता जॉबलेस चाललेत, त्याचा स्कोप मग आपण 6 पकडूया. लॉयर्स वाढतच चाललेत आणि लॉयर्सची संख्या वाढतच चालली आहे, तर मग त्याचा पण स्कोप आपण 7 किंवा 8 पकडूया. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे इंटरेस्ट झालं, पोटेन्शियल झालं. जर का काही जणांना डिसिजन घ्यायचं आहे की व्हॉट काइंड ऑफ लाईफस्टाईल दे वॉन्ट टू हॅव. फॉर एक्झाम्पल काही जणांना डेस्क जॉब हवेत, ठीक आहे, की डेस्कवरती बसायचं आहे, फील्डवरती जाऊन कामं नाही करायची. काही जणांचा असू शकतो तो नॅचरल इन्क्लिनेशन, मग त्यांनी तो एक पॅरामीटर की टाईप ऑफ जॉब, टाईप ऑफ वर्क प्रोफाईल काय असणार आहे त्याचा एक पॅरामीटर, त्याला एक रेटिंग द्या. काही जण वेगळा काय, तर समजा मी हे करियर पर्टिक्युलरली निवडलं, तिथे माझं ग्रोथ पोटेन्शियल काय आहे आणि त्याच्यामध्ये ग्रोथ किती रॅपिडली होईल किती नाही होणार. सो ग्रोथ पोटेन्शियल काहीतरी कन्सिडर करा. त्याच्यामध्ये अजून असे वेगवेगळे पॅरामीटर्स, व्हॉट आर द गोइंग टू बी डिफरंट पॅरामीटर्स दॅट यू कॅन यूज इन दॅट पर्टिक्युलर थिंग इज दॅट ग्रोथ आहे, इंटरेस्ट आहे पहिला, ठीक आहे, अँड युअर प्रायर नॉलेज काय आहे तुमचं त्या पर्टिक्युलर फील्डमधलं. अँड दुसरं तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये की तिथे तुमचा वर्क लाईफ बॅलन्स. काही जणांना वर्क लाईफ बॅलन्स महत्त्वाचा असतो, की कामापुरतं काम, बाकीच्या वेळेस मला माझं स्वतःचं पर्सनल आयुष्य जगायचं आहे. काही जणांना काय असणार आहे की वर्क लाईफ बॅलन्स नाही. फॉर फ्यू पीपल देअर वर्क इटसेल्फ इज गोइंग टू बी देअर लाईफ अँड दॅट्स वाय दे कॅन चूज दॅट करियर विच गिव्स देम 24/7 जॉब इन अ वे, की 24/7 तुम्ही काही ना काही करत बसू शकता आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये घडून जाताय, असं काही जणांना आवडतं. सो तो एक पॅरामीटर काही जणांसाठी असू शकतो. त्यानंतर काही जणांसाठी पॅरामीटर असू शकतो की आउटस्टेशन जॉब, त्याच्यामध्ये जास्त असणार आहेत की तुम्हाला इथेच जॉब मिळणार आहेत. तर दीज आर डिफरंट क्रायटेरियाज. प्रत्येकाला हे सगळेच क्रायटेरिया ॲप्लिकेबल होतील का, नाही, पण काही जणांना ते ॲप्लिकेबल होतील, काही जणांना नाही, की मला पुणे सोडायचंच नाही आहे, काही जणांना मला मुंबई सोडायचंच नाही आहे, असं असू शकतं. आणि मग त्याच्या प्रकारच्या करियर अपॉर्च्युनिटीज आहेत की नाही आहेत हे पण बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर का ते करियर असेल तर. सो डिफरंट पॅरामीटर्स की ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं डिसिजन बेस करायचं आहे. सो व्हॉट यू कॅन डू इज दॅट यू कॅन गिव्ह द रेटिंग्स टू दोज पर्टिक्युलर इंटरेस्ट अँड ऑल्सो यू कॅन गिव्ह द डिफरन्शिएटेड रेटिंग, वेटेड रेटिंग सिस्टीम आपण त्याला म्हणतो. की फॉर एक्झाम्पल की तुमचा इंटरेस्ट, आता फॉर एक्झाम्पल माझ्या मते या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्ती आपण वेटेज कशाला दिला पाहिजे, डिसिजन मेकिंग. आपण सगळ्याला सेम क्रायटेरिया लावून पण चालणार नाही आहे. माझ्या मते ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याला जास्ती वेटेज द्यायला पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल व्हॉट आय वुड रिकमेंड की ह्याला 20 पैकी मार्क द्या, ग्रोथ पोटेन्शियलला माझ्यामध्ये 10 पैकी मार्क द्या, प्रायर नॉलेजला 8 पैकी मार्क द्या, वर्क लाईफ बॅलन्सला 5 पैकी मार्क द्या, वगैरे वगैरे असं काहीतरी करा. आणि त्याच्यानुसार मग फायनल या सगळ्यांची टोटल कशाची जास्ती येते इथे खाली आणि त्याच्यापैकी मग तुमचं कुठलं करियर तुमच्यासाठी बेस्ट असू शकेल ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा सारासार विचार करून हे तुम्हाला लक्षात येईल. अँड देन यू कॅन चूज दॅट करियर. दिस इज वन ऑफ द वेज ऑफ चुझिंग अ करियर. हेच सायंटिफिक पद्धत आहे आणि सगळ्यांनी असंच करायला पाहिजे असं पण काही नाही आहे. ॲट टाइम्स वी हॅव टू गो विथ आर गट फिलिंग की नाही मला हेच करायचं आहे, ठीक आहे. अँड यू कॅन चूज दॅट करियर ॲज वेल इफ यू आर दॅट मच डिटरमाइंड, इफ यू आर दॅट मच पॅशनेट अबाउट दॅट पर्टिक्युलर चॉईस ऑफ युअर करियर. सो you can do that as well. So these are the few things that you can think while you are trying to make a good choice and how to not make a wrong choice by making such a kind of a table or something solid. की फॉर एक्झाम्पल हे करियर लिहा. दुसरा पॅरामीटर काय करू शकता तुम्ही की फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिलं इंजिनियर, तर तुम्ही इंजिनिअरिंग करियरविषयी थोडीशी गोष्ट लिहा स्वतःसाठी, स्वतःच्या माहितीसाठी. दुसरं एक कॉलम बनवा, इथे त्याचे सगळे पॉझिटिव्ह लिहा आणि इथे सगळे त्याचे निगेटिव्ह लिहा आणि काय पॉझिटिव्ह आहेत काय निगेटिव्ह आहेत हे या करियर्स लिहा. असं सगळ्या करियर्स लिहा. अँड देन व्हॉट यू वुड रिअलाइज इज दॅट यू वुड रिअलाइज व्हॉट काइंड ऑफ करियर हॅज लीस्ट नंबर ऑफ निगेटिव्ह पॉईंट्स and maximum number of positive points. So you have to try and avoid this and you have to try and choose the one which you are very much comfortable with. तर अशा पद्धतीने काहीतरी करून पण तुमचं डिसिजन असं आर्बिट्ररीली घेऊ नका की मला वाटलं म्हणून गेलो, मित्राने सांगितलं म्हणून गेलो, माझ्या आईवडिलांनी सांगितलं म्हणून मी असं केलं. असं करून ते चालणार नाही आहे. माझ्या काकाचा मुलगा तो पण इंजिनियर झाला आणि त्याला किती चांगला पगार मिळतो म्हणून मी पण ते करावं. सो दीज आर नॉट द थिंग्स दॅट यू शुड बी मेकिंग युअर करियर चॉईसेस अपॉन. हे सगळे पॅरामीटर्स आहेत, याला सगळ्याला ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया काही नाही आहे. त्यामुळे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया, तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला काय जास्ती आवडणार आहे, तुमचं आयुष्य कसं असणार आहे, व्हिज्युअलाइज, ट्राय टू व्हिज्युअलाइज दॅट अँड विच फील्ड ऑफ एक्सपर्टाईज दॅट यू वुड लाईक टू बी देअर इन हे तुम्हाला करता येऊ शकणार आहे. सो दॅट आय वुड सजेस्ट की तुम्ही हे करणं खूप जास्ती गरज आहे. अँड आफ्टर ट्राईंग टू चूज दिस काइंड ऑफ अ करियर, हे सगळं केल्यानंतर जे तुम्ही एक करियर ठरवताय ते ठामली तुम्ही ठरवा अँड ट्राय टू फॉलो दॅट करियर व्हेरी मच. देर कॅन बी कन्फ्युजन्स ॲट टाइम्स. तुम्हाला करियर चूज केल्यानंतर
लगेच प्रत्येकाला सक्सेस मिळणार आहे असं पण होणार नाही, बिकॉज ऑफ द कॉम्पिटिशन, द एज ऑफ कॉम्पिटिशन दॅट वी आर लिव्हिंग इन. बट फॉर अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाईम, फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याने ठरवलं स्पर्धा परीक्षा करायची आणि त्याला वाटलं की मी स्वतःला 1 वर्ष देणार आहे, 2 वर्ष देणार आहे, आणि काही जणांना वाटलं की मी खूप जवळ जातोय पण एखाद्याच मार्काने राहतोय, 2 मार्कानेच राहतोय, तर त्यांनी लगेच फ्लेक्सिबल होऊन लगेच पुढच्या वर्षी वेगळं करिअरचं चूज करायचं आहे असं पण करून चालणार नाही. स्वतःला थोडासा वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच पॅरामीटर, सगळ्याच बाजूंची आपल्याला विचार करावा लागणार आहे. आर्थिक स्थैर्य असेल आणि वय असेल, सगळ्याच गोष्टींचा विचार करूनच हे सगळं करायचं आहे. पण आत्तापासून त्यामुळे लवकरात लवकर कमी वयामध्ये आपल्या करिअरची दिशा जर का आपण ठरवू शकलो, त्या करिअरच्या दिशेवरती आपण मार्गक्रमण करायला लागलो, देन इट इज गोइंग टू बी व्हेरी मच हेल्पफुल फॉर ऑल ऑफ यू टू हॅव दॅट काइंड ऑफ अ राईट choice of career in front of you that you can look forward to for your great career. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. सो फोकस्ड करिअर रूट असायला पाहिजे का? सो देर शुड बी अ फोकस्ड करिअर रूट फॉर एव्हरीवन दॅट वन शुड ट्राय अँड फॉलो. बट ॲट द सेम टाईम फोकस्ड करिअर रूट करताना फोकस ठेवायचं आपल्या करिअरवरती आणि आपल्या आयुष्यामधल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या करिअरच्या भोवती कशा प्रकारे शिफ्ट करता येतील हे करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. बट फोकस्ड करिअर रूट म्हणजे एकदा करिअर चूज केलं ते बदलायचंच नाही अशा प्रकारचा रिजिडनेस सुद्धा असता कामा नये, की असं वाटलं एक करिअर चूज केलं आहे आणि 1-2 वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही घालवली आहेत पण वाटतंय की नाही एवढं नाही छान वाटत आहे किंवा हे जास्त हेल्पफुल ठरते असं नाही वाटत आहे. सो यू हॅव टू हॅव दॅट काइंड ऑफ फ्लेक्सिबिलिटी ऑफ युअर माइंड अँड युअर थॉट्स ॲज वेल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला शेप करावं लागणार आहे, स्वतःला तुम्ही आधीपासून तयारीमध्ये ठेवावं लागणार आहे. जनरली ही वेळ येऊ द्यायची नाही आहे, बट बिकॉज ऑफ द फॅक्ट की आपण आत्ता अशा प्रकारचं करिअर चॉईसेसकडे पाहतोय आणि आपण या जगामध्ये राहतोय की आधी एक एक्झाम्पल घ्या, स्टोरी घ्या की एक जण क्लार्क आहे, कोणीतरी अकाउंटंट आहे किंवा क्लार्क आहे. तर आधी अकाउंटंट असेल, क्लार्क असेल, त्यांचं काम काय होतं की आलेल्या गोष्टींची एंट्री, गेलेल्या गोष्टींची एंट्री, अकाउंट्स आणि जमा खर्च हे सगळं वहीमध्ये नोंदवून ठेवायचं आणि ते जे सगळे त्यांच्या हिशोबाच्या वह्या असतील त्या फायनली सगळ्या सबमिट करायच्या, वर्षाला ऑडिट करायचं, हे करायचं, ते करायचं. सो दॅट वॉज देअर लाईफ थ्रू आउट देअर करिअर फॉर 20-30 years. There was nothing innovative that was happening each and every year, each and every 5 years, 2 years. त्यामुळे एकदा सेट झालं तेच केलं असं होत होतं. पण आता तसं आहे का? नाही आहे. एव्हरीथिंग इज गेटिंग डिजिटाइज्ड. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला, वर्षाला ते सॉफ्टवेअर्स अपडेट होणार आहेत, त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत अँड यू हॅव टू कीप युअर सेल्फ अपडेटेड फॉर ऑल दिस थिंग्स. आणि मग हे सगळं करताना जर का तुम्हाला वाटणार असेल की यू डोंट हॅव दॅट काइंड ऑफ एन इंटरेस्ट की बदललेल्या सिच्युएशनमध्ये सुद्धा मी चांगल्या पद्धतीने काहीतरी ह्या गोष्टी करू शकेन, सो वॉट यू शुड बी डुईंग ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम इज दॅट यू शुड ट्राय टू चेंज द करिअर इफ इट इज गोइंग टू मॅटर. आधीसारखी आत्ताची फिलॉसॉफी नाही आहे. दिस इज द जनरेशन दॅट वी कॉल्ड ॲज मिलेनियल जनरेशन आणि तुमची जनरेशन तर जनरेशन एक्स जनरेशन आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यामुळे ही जी जनरेशन आहे तर ह्या जनरेशनने आता मोठ्या प्रमाणावरती त्यांना फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आत्ता ज्या जॉबकडे पाहताय तो जॉब भविष्यामध्ये एक्झिस्टिंग असेल की नाही याची पूर्ण शाश्वती देऊ शकतो आपण, की पुढचे 30 वर्ष 40 वर्ष हा जॉब राहील, तुम्ही तो करू शकाल, हे आपण सांगू शकणं अवघड आहे. असा आत्ताचा काळ आहे. फॉर एक्झाम्पल की तुम्ही आत्ता एक्झाम्पल पाहिलं असेल की ड्रायव्हर, काही जणांना ड्रायव्हिंग आवडू शकतं, काही जणांना ते त्यांचं करिअर वाटू शकतं, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये डिह्युमनायझिंग असं काही आहे असं पण नाही आहे. पण आता येत्या काळामध्ये आत्ता आपण बघितलं तर गुगल असेल, अल्फाबेट असेल त्यांची पॅरेंट कंपनी किंवा बाकीच्या बऱ्याच कंपन्या, उबेरपासून ओलापर्यंत सगळ्या कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, स्वतःची स्वतः कार चालवेल, ती स्वतःची स्वतः सगळ्या ट्रॅफिक बघेल आणि हे सगळं करेल, ड्रायव्हरची गरज नाही पडणार, असं आता यायला लागलेलं आहे. आणि दॅट काइंड ऑफ सेल्फ ड्रायव्हिंग कार्स माइट बी द फ्युचर इन नेक्स्ट 10-15 years. मग आत्ताचे सगळे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांचे जॉब जाणार आहेत, दॅट इज गोइंग टू बी रियालिटी. मग हे आत्ता एक एक्झाम्पल आहे, अशा प्रकारचे मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत. अँड दॅट्स वाय यू शुड हॅव अ फोकस करिअर रूट, दॅट इज ओके, दॅट इज फाईन. बट अहेड ऑफ दॅट यू शुड बी फ्लेक्सिबल, यू शुड कीप ऑन लर्निंग. आणि प्रत्येकामध्ये जी एक प्रकारे नवीन गोष्टी शिकण्याची एक कला आहे किंवा एक जे पॅशन आहे ती तुमच्यामध्ये नेहमी तेवत ठेवणं, ती नेहमी पॅशन तशीच जागवत ठेवणं हे गरजेचं पडणार आहे. बिकॉज अर्लियर इव्होल्युशनरी शिफ्ट्स in the career used to take generations over generations, but now the problem is that these changes in the form of career that you are looking at are so rapid that it even changes within an year as well. So you have to be ready for all kinds of eventualities. पण याचं टेन्शन घ्यायचं आहे का? नाही. You are going to be enjoying different multitudes of career and you are going to have that particular roles. But even though these kinds of things are there, there are some roles which are not going to change a much. For example, the career of an administrator.
Right now, even if there is growth in artificial intelligence, at this particular point of time, we would not be able to say that with 100% confidence that there would not be need of administrator in the future, civil servants in the future. यांची गरज लागणार आहे का? लागणार आहे काही ना काही प्रमाणामध्ये. दुसरं बघितलं की द जॉब ऑफ टीचिंग, फॉर एक्झाम्पल प्रोफेसर, जरी AI आहे, सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांचा वापर करून टीचर स्वतः रिव्होल्युशन करू शकतो स्वतःच्या टीचिंग टेक्नॉलॉजीजमध्ये, हे नक्कीच आहे. पण त्याचा जॉब, त्याचा रोल पूर्णपणे रिप्लेस करता येईल असं होण्याची शक्यता कमी आहे म्हणतोय, पूर्णपणे शक्यता नाही असं पण नाही आहे. द जॉब ऑफ पोलीस असेल, द जॉब ऑफ एक्सपर्ट सर्जन असतील, all these jobs are going to be there, which are going to be there for long duration of time in the future as well. ते चेंज खूप होणार आहेत असं नाही आहे. पण फॉर एक्झाम्पल टेक द कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ लो लेवल, लो स्किल्ड प्रोग्रामर. So those kinds of jobs are going to be easily replaceable by machines, and that's why what you have to think is that whatever you are choosing, the career that you want to go in, you can definitely choose that without worrying about what kinds of revolutionary changes can happen and you can be shifted out of your job. असं होऊ शकतं का? There is a possibility, but त्याच्या पुढे जाऊन you should be resilient enough, you should be strong enough, you should have that resolve that whichever kind of career is thrown at me, I am going to accept it as a challenge and I am going to make my life out of it. But at the same time, त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला नवीन नवीन स्किल्स शिकत राहणं हे गरजेचं असणार आहे आणि हे नेहमी तुम्हाला शिकत राहावं लागणार. दॅट्स वाय फोकस करियर रूट, फोकस करियर पाथ इज गोइंग टू बी ऑफ इम्पॉर्टन्स, बट ॲट द सेम टाइम वी हॅव टू फॉलो दॅट पाथ व्हेरी मच राईटफुली विदाउट एनी काइंड ऑफ ambiguity in our mind, and we have to be clear about our career choices, about our career preferences. And while doing all these things, you have to be very much aware that most of you are at this particular juncture college going students, and these particular students might not be aware about all kinds of career choices that are there. So what you can do as college going students is that you can still try and choose what are the fields of expertise that you want to get, what are the level of skills. So this is the golden age for you to learn different skills. तर मल्टिपल करिअर्सचे स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या सगळ्यासाठीच आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये नेहमी सांगत असतो की एव्हरीवन शुड हॅव देअर प्लॅन बी रेडी विथ दॅम. प्लॅन बी रेडी असणं म्हणजे काय, तर प्रत्येकाने स्वतः एक प्रायमरी करिअर डिसाईड करायचं. आणि आत्ता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंच्युअलिटीज बघितल्या की याच्यामुळे हे करिअर कदाचित योग्य नाही ठरणार किंवा ते करिअर इरिलेव्हंट होऊन जाईल. अशा गोष्टी होऊ शकतात का? होऊ शकतात मानवी जीवन. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला वेगळी काहीतरी करिअर चॉईस, हे तुमचा सेकंड प्रेफरन्स आहे मे बी, बट यू शुड हॅव दॅट बॅकअप प्लॅन ॲज प्लॅन बी रेडी फॉर युअर ओन करिअर चॉईस ॲज वेल. हे तयार करणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्ही ज्या कोर्समध्ये एनरोल केलेलं आहे त्या कोर्सचा जर अभ्यास करायचा आहे, इन ॲडिशन टू दॅट तुमचे काही इंटरेस्ट डेव्हलप करायचे की ज्याच्यातून तुम्ही अल्टरनेटिव्ह करिअरच्या सुद्धा वाटा आत्तापासून तयार करून ठेवता. Because of the fact that the world is constantly changing, the technological upheavals, the technological revolutions that are happening are so mind-blowing that you might not be matching your pace with that particular pace, but you have to try and do that. And there are multiple ways available at this particular point of time for all of you to explore all this level of skill sets. This is the most golden age of learning that humanity is experiencing at the moment, and you are the child of that age. So you must realize that potential की तुमच्याकडे प्रत्येकाच्या खिशामध्ये अख्खी युनिव्हर्सिटी आहे. अख्ख्या जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी तुमच्या खिशामध्ये आहेत एका मोबाईलमध्ये, हे तुम्ही बघू शकता. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आपल्या करिअरसाठी, टेक्नॉलॉजीसाठी. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू मेक अ गुड काइंड ऑफ करिअर चॉईस, तर त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. कशा पद्धतीच्या करू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की देर आर फ्यू वेबसाईट्स दॅट यू कॅन रेफर टू लर्न व्हेरियस डिफरंट काइंड्स ऑफ स्किल सेट्स that you can do. So these kinds of skill sets can be learned from various websites. So this is an example of one of the websites. So this is a website called as coursera.org. So on this website you would find that there are these kinds of multiple expert universities, world class universities that are there, and you can directly go on to these websites and
avail various different kinds of careers that you want to avail. For example, here on the screen you can see in the fields of arts and humanities there are history, music, philosophy, every kind of career is available, all kinds of guidance is available. Business, various kinds of computer science, data science, information technology, data science and artificial intelligence, IoT, all these kinds of new fields of expertise are going to be very much in demand in coming days. So you have to have that hold on your mind that these are important careers that you can choose from. Health sector is going to be very important because of the fact that normal life expectancy of any person on planet Earth is increasing day by day because of medical field revolutions and everything. So that's why we need large amount of प्रोफेशनल्स इन द मेडिकल फील्ड विच वी नीड. सो त्याच्यामुळे हे सुद्धा करिअर खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. मॅथ्स अँड लॉजिक इज ऑलवेज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. पर्सनल डेव्हलपमेंट फॉर every kind of career that aspect is going to be necessary, so you can do some courses on this as well. Physical science, social science, language learning, degree courses are there, certificate courses are there, so you can directly do all such kinds of courses on these kinds of websites. So this is a website called as Coursera. There are some other websites as well. For example, there is website called as EDX. So EDX website, you can also go on to that website and you can see that website. There are also such multiple courses available on EDX website as well, which you can refer to. So there are again various universities available and various different fields that are available. So you have to be following all these different courses that are available over this. There is website called Udemy. There is website called Udacity, and many of these websites offer free courses as well. So what I have been telling is that this is the golden age of learning. Everything that you want to learn is available freely on the internet. So try and get that for you, but at the same time try to get the expert view from experts of those fields by meeting them, by interacting with them. कारण इथे ऑनलाईन या जगामध्ये तुम्हाला कळणार नाही आहे कधी कधी तुम्हाला की नेमकं चांगलं काय नेमकं वाईट काय. त्याच्यासाठी कोणीतरी गाईड, कोणीतरी मेंटर लागणार आहे. तुम्ही चाणक्यमध्ये येऊ शकता, बाकीचे मेंटर्स आहेत जिथे तुम्हाला चांगलं गायडन्स मिळेल त्या पर्टिक्युलर क्षेत्रामधला त्या क्षेत्रामधल्या एक्सपर्ट व्यक्तीकडून त्याच्याकडे जा. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्समध्ये काही हवं असेल, वी आर ऑलवेज देअर. दुसऱ्या प्रकारच्या काही करिअर्समध्ये हवं असेल तरीसुद्धा आम्ही आहोत. पण वेगळ्या काही फील्ड्समध्ये तुम्हाला जायचं असेल तर त्या फील्ड्सच्या एक्सपर्ट्सला सुद्धा तुम्ही भेटू शकता आणि यू कॅन ट्राय अँड लर्न दिस काइंड्स ऑफ स्किल्स. आणि काय चांगलं आहे काय नाही हे तुम्ही त्याच्यामधून शिकू शकता. So while you are making these kinds of choices of career, you have to try and feel all these kinds of things and then you can choose your career. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला स्वतःचं करिअर चूज करताना स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. हे जे आपण म्हणतोय त्यासाठी आपण काही गोष्टी इथे डिझाईन केल्यात की ज्याचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कदाचित वापर करून घेऊ शकाल नक्कीच मोठ्या प्रमाणावरती, आणि त्याचा तुम्हाला खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो. अशी काही करिअर्स आपल्याकडे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःची ओळख असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता स्पेसिफिकली, तर देर आर व्हेरियस ऑप्शन्स की तुम्ही ऐकलं असेल कॉलेजमध्ये सुद्धा, शाळेमध्ये सुद्धा तुमची 10वी नंतर काही एक्झाम झाल्या असतील तर त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट झाल्या असतील, काही जणांच्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या असतील. तर या टेस्टची युटिलिटी काय आहे तर आहे, नक्कीच आहे. त्या टेस्टसुद्धा महत्त्वाच्या आहेत, उपयोगाच्या आहेत. पण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मशीन वापरून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रोग्रामिंग वापरून चाणक्य मंडळ परिवारचे विश्वस्त भूषण केळकर सर यांनी एक टेस्टसुद्धा डिझाईन केली आहे. सो ज्यांना ती टेस्ट घेता येणं शक्य आहे त्यांनी ती टेस्ट घेऊ शकता. सो दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज गेस्टाल्ट टेस्ट. तर ही गेस्टाल्ट टेस्ट तुम्ही घेऊ शकता की ज्या गेस्टाल्ट टेस्टमधून यू कॅन गेट अप टू 10% इम्प्रूव्हमेंट इन युअर स्कोर्स ऑफ UPSC फॉर एक्झाम्पल. तर ते एक टाईप आहे त्या गेस्टाल्ट टेस्टचं. पण त्याच्याबरोबर आणखी दुसऱ्या प्रकारच्या सुद्धा गेस्टाल्ट टेस्ट अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला करिअर डिसाईड करायला मदत करणार आहेत मोठ्या प्रमाणावरती. सो त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रकारच्या करिअरसुद्धा चॉईसेस तुमच्याकडे असणं आणि त्या करिअरच्या चॉईसेस तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं. आणि त्या सगळ्या काय आहेत काय नाही, तुमच्यासाठी बेस्ट काय आहे काय नाही, हे सगळं करण्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी मच अंडरस्टँडिंग अबाउट युअर ओन नॉलेज ऑफ द सेल्फ. आणि त्याच्यासाठी गेस्टाल्ट टेस्ट तुम्हाला खूप जास्ती मदत करू शकते. तर करिअर प्लॅनिंगमध्ये एक महत्त्वाचा एलिमेंट असणार आहे तुमची गेस्टाल्ट टेस्ट. तर त्याच्यासाठी तुम्ही ही वेबसाईट आहे मोबियू सूत्रा नावाची, इथे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल आहेत वेगवेगळ्या टेस्ट. इथे तुम्ही जेव्हा एनरोल फॉर द टेस्ट म्हणता त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला वेगळे ऑप्शन्स येतात की वेगवेगळे करिअर गेस्टाल्ट टेस्ट. तर 8वी पासून पुढे
मुलांना जेव्हा करिअर ठरवणं गरजेचं असतं तेव्हा मुलं ही टेस्ट घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये जवळपास 30 मिनिटाची टेस्ट असते. मल्टिपल करिअर ऑप्शन्स तुमच्या पर्सनॅलिटीनुसार कुठले बेस्ट आहेत ह्याच्यामध्ये सांगितले जाणार आहेत. तुमची क्रिएटिव्हिटी स्टाईल कशी आहे, आंतरप्रेनरशिपचं पोटेन्शियल की तुम्ही नवीन बिझनेस. तर करिअर म्हणजे फक्त जॉब, म्हणजे फक्त सॅलरी मिळणारा जॉब हेच नाही आहे, तर करिअर म्हणजे बिझनेसेस सुद्धा आहेत. ह्याचा सुद्धा मराठी माणसाने विचार करणं चालू केलं आहे का? ऑलरेडी चालू केलं आहे. नवीन नवीन मराठी उद्योजक येत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता का? तुम्ही सुद्धा नवीन उद्योजक असू शकता. त्यासाठी आत्तापासून माहिती पाहिजे की व्हॉट इज बेस्ट फॉर यू, आणि ते माहिती करून घेण्यासाठी दॅट काइंड ऑफ टेस्ट कॅन हेल्प इज व्हॉट वी ट्राय टू टेल यू ॲट द मोमेंट. हे झालं करिअर. त्याच्याबरोबर स्किल्स गेस्टाल्ट टेस्ट, करिअर आणि स्किल्स गेस्टाल्ट टेस्ट वगैरे वगैरे तुम्ही याच्यामध्ये चूज करू शकता. दॅट इज गोइंग टू हेल्प यू टू चूज द करिअर टू द बेस्ट ऑफ युअर ॲबिलिटीज अँड टू द बेस्ट ऑफ युअर नॉलेज. सो ज्यांना अजून इंटरेस्ट हवा असेल, सो दोज पर्सन कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर ॲज वेल टू टेक डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट, अँड यू कॅन गेट दोज पॅकेजेस, अँड तुम्ही त्या प्रकारची टेस्ट तशी देऊ शकता. आणि ती ऑनलाईन टेस्ट असणार आहे, कुठे तुम्हाला फिजिकली येऊन द्यावी लागणार नाही आहे. तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरती, कॉम्प्युटरवरती ही टेस्ट देऊ शकता. त्याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही जर का करिअर आणि स्किल्स गेस्टाल्ट्स हे पॅकेज घेत असाल तर डायरेक्ट भूषण केळकर सर, की जे खूप मोठ्या हस्ती आहेत आणि त्यांचं जगद्विख्यात अशा वेगवेगळ्या पेटंट्सवरती त्यांचं नाव आहे आणि पेटंट्स त्यांच्या नावाचे रजिस्टर्ड आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यांची PhD आहे. तर अशा व्यक्तीबरोबर तुम्हाला काउन्सिलिंग करायची संधी मिळू शकते जर का तुम्ही अशा प्रकारचे पॅकेजेस जरी निवडले तरीसुद्धा. सो दॅट इज गोइंग टू डेफिनेटली हेल्प यू इज व्हॉट आय फील. पण त्याच्या पुढे जाऊन हे तुम्ही करिअर डिसाईड केलं, तुम्हाला करिअर दिसतंय समोर काहीतरी, तर त्या करिअरमध्ये एक्सपर्टाईज मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, करिअर स्पेसिफिक स्किल्स ते आत्मसात करत राहणं. तुमची पूर्ण लाईफ, तुमचं पूर्ण हे कॉलेजचं आयुष्य त्याच्या आजूबाजूला डेव्हलप करणं, की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी गोष्टी शिकताय त्यासुद्धा जर का पॉसिबल असतील, तुमच्या एक्सपर्टाईजच्या फील्डशी रिलेटेड कशा आहेत की त्याने तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनच होणार आहे अजून, हे करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करा. ट्राय अँड बिल्ड युअर करिअर. आणि हे करिअर प्लॅन करताना तुमची स्वतःची विजन असू द्या की व्हॉट kind of lifestyle that you want to live after 10 years, after 20 years, after 30 years, and what kind of life you want to live after your retirement age. या सगळ्या गोष्टींचं थोडंसं फार व्हिज्युअलायझेशन करा, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार व्हॉट काइंड ऑफ करिअर आय शुड बी मेकिंग. त्यासाठी मला या सगळ्या गोष्टींचा पण विचार आत्तापासून थोड्याफार प्रमाणात करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल की आत्ताच मी फायनान्शियलचा विचार का करू, पण आत्तापासून फायनान्शियल स्टेबिलिटी ते करिअर मला देणार आहे का, ते करिअर मला लाईफ सॅटिस्फॅक्शन देणार आहे का, ते करिअर मला करिअर सॅटिस्फॅक्शन देणार आहे का, ते करिअर काही प्रमाणामध्ये मला सोसायटीला परत एकदा काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी काही मला संधी देणार आहे का. सो या सगळ्यासारखा आपण विचार केला, देन यू कॅन बी इन द बेस्ट पोझिशन टू चूज द राईटफुल करिअर फॉर युअर सेल्फ, अँड दॅट इज गोइंग टू डेफिनेटली हेल्प यू अ लॉट. आणि हे सगळं जर का तुम्ही केलं तर त्याचा खूप जास्ती मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल, इज व्हॉट वी ट्राय टू टेल यू ॲट द मोमेंट. सो करिअर प्लॅनिंग हे खूप मोठं शास्त्र आहे, खूप मोठी काहीतरी गोष्ट आहे असं पण नाही आहे. इट इज अ सिम्पल थिंग, बट यू हॅव टू टेक इट सिरियसली. आणि ती गोष्ट तुम्ही मजेत घेतली आहे आणि तुम्ही केलं आहे असं करून चालणार नाही आहे. यू हॅव टू बी व्हेरी मच फोकस, बिकॉज फायनली द लाईफ इज फन, लाईफ हॅज टू बी एन्जॉयड, but few of the things you have to take very much seriously, and career is one of those things. आणि तुम्ही आत्तापासून त्याचा कसा विचार करताय, त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करताय, हे आत्तापासून जर का तुम्ही ठरवलेलं असेल, then only you would be in the best possible situation to implement all these plans of actions in best possible ways for your career. So career planning is going to be very very important. त्याच्यामध्ये pitfalls काही येणार आहेत का? So there are going to be pitfalls. At times you might not know that whether your step is right step or not. तुम्हाला कधी कधी कळणार नाही आहे की नॉलेज ऑफ द सेल्फ पण कधी कधी स्वतःला लगेच कळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण हे सगळं करताना नॉलेज ऑफ द सेल्फ जेव्हा तुम्हाला मिळतं आहे, तर ते नॉलेज ऑफ द सेल्फ जास्ती मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रकारे मांडायचं असेल आणि ते जास्त रिअलाईज व्हायचं असेल की मी जे काही करतोय ते बरोबर करतोय का आणि हे बरोबर आहे का. त्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोला जे तुम्हाला चांगले ओळखतात, तुमच्या पालकांशी बोला, ते तुम्हाला नक्कीच चांगले ओळखत असण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांना माहिती आहेत की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, तुमचे वीक पॉईंट्स काय आहेत. कधी कधी असं होणार आहे त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना की तुम्हाला तसा चटकन एखादा मुवमेंट आठवणार आहे की हो मला पण हे माहिती आहे खरं तर माझ्याबद्दल, पण मला ते रिअलाईज झालं नव्हतं. तर या गोष्टींची मदत होणार आहे. या सगळ्या तुमची ही सपोर्ट सिस्टीम आहे, त्यांची मदत घ्या आणि त्यांचा सल्लासुद्धा माना, पण फायनल डिसिजन शुड बी युअर्स. आणि कोणालाच मित्रमैत्रिणी असतील, पॅरेंट्स असतील की माझ्या आईवडिलांचं हे करिअर मी पण तेच करणार, हे पूर्णपणे ब्लाइंडली
एका मार्गानेच चालायचं आहे असं पण तुम्ही करून चालणार नाही आहे, बिकॉज फायनल डिसिजन शुड बी युअर डिसिजन. आणि जेव्हा तुम्ही ते डिसिजन स्वतःचं डिसिजन घ्याल तेव्हा त्याच्यामुळे होणारा एक फायदा खूप मोठा असणार आहे की त्याच्यामध्ये यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर करिअर, युअर पाथ ऑफ करिअर. आणि मग तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी करणार, मी हे ठरवलं तर मला हे करायचं आहे, वडिलांनी सांगितलंय म्हणून मी इथे आलोय, म्हणून मी इंजिनिअरिंग करतोय, या प्रकारची कारणं देत बसलात तर तुम्ही त्या करिअरमध्ये सॅटिस्फाईड नसाल. तुम्ही जे कुठलं दुसरं करिअर निवडाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला तेवढं यश मिळण्याची शक्यता कमी होणार आहे. त्याच्यामुळे ट्राय टू चूज युअर ओन करिअर बाय ओन चॉईस. मेक अन इन्फॉर्म्ड डिसिजन की काय काय पॅरामीटर्स आहेत, त्याचा विचार करून काय पॉसिबिलिटीज फ्युचरमध्ये असू शकतील, त्याचे परिणाम काय असतील स्वतःच्या आयुष्यावरती, कुटुंबाच्या आयुष्यावरती, जगावरती, सगळ्याच गोष्टींचा विचार करून यू हॅव टू टेक अ वेल कॉम्प्रिहेन्सिव्ह, वेल थॉट आउट डिसिजन. आणि बॅकआउट नाही करायचं आहे. यू हॅव टू गिव्ह युअर 100% व्हॉट एव्हर करिअर यू आर चुझिंग. आणि हे लक्षात ठेवा की कुठलंही करिअर असेल, एव्हरी करिअर राईट नाव हॅज व्हेरियस काइंड्स ऑफ चॅलेंजेस. The competition in every career is increasing because of the rate of growth of population and also because of the rate of growth of educational expertise in the minds of various different people. तर हे सगळं पाहता there are going to be challenges. या सगळ्याची तयारी म्हणून तुम्हाला आत्तापासून फाउंडेशन कोर्स सुद्धा मदत करणार आहे आणि सगळ्याच कोर्सेसची तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. सो लुक ॲट दिस ॲज युअर लाईफ बिल्डिंग एक्सरसाइज आणि हा फेज एन्जॉय करा पूर्णपणे मोठ्या प्रमाणावरती. ट्राय टू बिल्ड युअर करिअर इन सच अ वे दॅट इट इज गोइंग टू बी हेल्पफुल फॉर यू. तर हे जे करिअर तुम्ही चूज करताय, कधी कधी वेळ येऊ शकते की काही केलं ते डिसिजन मेकिंग मॅट्रिक्स बनवलं, दुसरं काहीतरी केलं तरीसुद्धा असं क्लिअरच होत नाही की मी हे करू का हे करू. आणि बऱ्याचदा असं होतं की दोन चॉईसेसमध्ये आपण फसतो की ही चॉईस ए असावी की चॉईस बी असावी आणि तुम्हाला नेमकं कळणारच नाही आहे की ए निवडावं का बी निवडावं आणि तुम्ही खूप प्रयत्न करताय पण यू कांट सिलेक्ट बिटवीन दिस टू. तर अशा वेळेस मग तुम्ही काय करा, परत एकदा डिसिजन मॅट्रिक्स लावायचा प्रयत्न करा, अजून जास्त विचार करा, हे सगळं करालाच. त्याच्या पुढे जाऊन कधी कधी तुम्हाला प्रोफेशनल कन्सल्टंट्सची सुद्धा हेल्प घ्यावी लागणार आहे. डोंट शाय अवे फ्रॉम टेकिंग दॅट काइंड ऑफ अ हेल्प. So there are career counselors which are available and you can get that kind of career counseling as well here in Chanakya Mandal, and other different career counselors are available. Dr. Bhushan Kelkar sir can also be available. So अशा लोकांची तुम्ही नक्कीच मदत घ्या because they have seen multiple people, they have helped multiple youngsters over the period of time to choose the right career according to their own choice. पण हे फक्त हेल्प करू शकतात हे पण लक्षात ठेवा. फायनली यू हॅव टू चूज द करिअर फॉर युअर सेल्फ. स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, स्वतःच्या करिअरची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. सो डोंट शाय अवे फ्रॉम टेकिंग दिस काइंड्स ऑफ चॉईसेस ऑफ करिअर. सो बट ॲट द सेम टाईम यू हॅव टू ट्राय अँड बी अवेअर अबाउट ऑल सच काइंड्स ऑफ थिंग्स दॅट यू मस्ट चूज. So these are various different guidelines that I wanted to tell to you, and there are going to be other things that you might be in a way interested in. ते पण एक्सप्लोर करण्याचा सगळा प्रयत्न करा. अजून काही करिअरविषयी धर्माधिकारी सरांची सुद्धा सत्र यूट्यूबवरती आणि बाकीच्या ठिकाणी अवेलेबल आहेत, ती सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या हॉबीज असतील, तुमचे पास्ट टाईम्स असतील, याचा विचार करून सुद्धा आत्तापर्यंत तुम्ही काय काय अकॉम्प्लिश केलं आहे, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये केलं आहे याचा विचार करा. तुमचा आत्तापर्यंतचा करिअर पाथ कसा होता, तुमचा एज्युकेशनल आणि अकॅडमिक परफॉर्मन्स कसा होता, या पॅरामीटरचा विचार करा. तुम्ही काय गोष्टी तुम्हाला आवडतात, काय गोष्टी आवडत नाही, तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्या गरजा काय नाही आहेत आणि तुमचं ॲन्युअल करिअर इथून पुढे कसं असावं, हे सगळं तुम्ही शिकणं आत्तापासून इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि आत्तापासून या सगळ्याचा रिसर्च करणं आणि हे सगळ्याच्या पुढे जाऊन हे रिसर्च केलं आहे, सगळं करिअर ठरलं आहे, सगळं झालं आहे. यू हॅव टू सेट प्रॉपर गोल्स नॉट इन युअर माइंड but you have to have the list of your career goals in front of you, well written, well documented, in a good handwriting of your own as the path of your career. तुम्हाला ते बघून तुम्हाला ते मोरल रिस्पॉन्सिबिलिटी वाटणार आहे की मी स्वतःला लिहिलेला हा शब्द आहे की आय हॅव सेट दिस पर्टिक्युलर करिअर गोल. सो करिअर गोल सेट करणं, त्याच्यामध्ये प्रोफेशनल करिअरमध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला पुढच्या 2 वर्षांमध्ये कुठे पाहताय, पुढच्या 5 वर्षांमध्ये कुठे पाहताय, त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, काय काय नाही करावं लागणार आहे. सो ट्राय अँड सेट दिस गोल्स अँड बी ट्रूथफुल अबाउट सेटिंग दिस गोल्स. खूप जास्त एक्स्ट्रा ॲम्बिशियस, खूपच अतिच एक्स्ट्रा ॲम्बिशियस असं पण चालणार नाही आहे, पण खूप कमी ॲम्बिशन ठेवायच्या, स्वतःकडून एक्सपेक्टेशन ठेवायच्या नाही आहेत असं पण करायचं नाही आहे. सो यू हॅव टू हॅव अ प्रॉपर गोल्स विच आर गोइंग टू मेक युअर करिअर मच मोर फुलफिलिंग.
and try to review all these job trends, career trends that are there. But finally all it comes how much you are willing to do that thing. आणि त्याच्यामुळे स्वतःची इच्छाशक्ती त्या पर्टिक्युलर करिअरविषयी आणि त्या पर्टिक्युलर ह्याविषयी हे तुम्हाला गरजेचं आहे करणं. अँड डेफिनेटली यू आर गोइंग टू बी एबल टू डू दॅट इफ यू आर वेल थॉट ऑफ पर्सन आणि तुम्ही व्यवस्थित विचार केला त्या सगळ्या गोष्टींचा, तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा हा होणार आहेच. सो दीज आर द फ्यू थिंग्स दॅट you can do is what I am thinking at the moment. अजून तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील so you can definitely give those questions to your counselor आणि आम्ही तुमच्याशी पुढे जाऊन परत एकदा संपर्क साधून त्या करिअरविषयी सुद्धा गायडन्स करणं. We would be very much happy for doing that. And just try to explore your interest, try to be happy about what kinds of career choices that you are making, and try to enjoy all these things at the same time. Try to enjoy and try to participate in various different career choices that you are making, and try to be very much confident about that. Try to be much more resilient about that. Being resilient is very important for making a great career choice, because the choices of career are very much different, and you have to be on your toes. You have to be smart enough to identify what is right, what is wrong for you. So there are different emerging fields of expertise in which you can look forward to. So there are few fields that I would be listing down to you, which are at the moment very much hot fields of career, which I can tell you. So for example, if we look at from engineering point of view, the nanotechnology, nano engineering, information technology मधलं IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, आणि त्याच्यामधलं बिग डेटा ॲनालिटिक्स असेल, किंवा त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की 3D प्रिंटिंग असेल, न्यूरल सायन्स असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो दीज आर गोइंग टू बी द करियर्स. Machine learning is going to be very important. These are the careers which are going to be important from this particular point of view. Cyber security is going to be important. Ethical hacking and all this stuff is going to be important. Robotics is going to have a great future. So these are the things. Aerospace engineering and these fields are also going to be engineering important. Food science, agricultural science, because of the fact that the global climate change is so rapidly changing and rapid challenges are coming in front of us. Agricultural challenges, agricultural science is going to be very important field if you have that much expertise in that particular area. Environmental science is going to be the emerging field that you must be aware about. Environmental science is going to be definitely a very good career choice that you can make, because of the fact की आता माहिती आपल्याला काय प्रकारचे एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस येणार आहेत, आणि यू कॅन नॉट ओनली मेक अ ग्रेट करियर आउट ऑफ इट, यू कॅन मेक your own great contribution to the survival of humankind itself. That's that much important. The environmental science career and sustainable development career is going to be. So for that, various different fields are there. Some of the few different kinds of career choices that you can make. For example, sports and medicine and nutrition, that is also one of the career choices that you can make. So there are these kinds of different areas which you might not look at from particular point of view, but these are the careers that are changing. For example, there is one thing that you might have listened to or you might have come across recently. There is new profession called art therapist, की art as a therapy. तर वेगळंच काहीतरी करियर नवीन येत आहे. So all these kinds of careers you must be first aware about, and you must be very much trying to be in a way trying to see whether you are interested in those careers as well. And you have to still aim high, aim big, and but at the same time trying to be very much practically also. You have to be aware that what are the choices, what are not the choices, and you have to be very much resilient, very much open to all kinds of ideas, and then you can choose your career the best possible ways. हे सगळं करताना be healthy, be wise, choose your career right, and always be updated. That is going to be the only thing. So what I can tell you as the summary, one word summary or two word summary of this session of career planning: lifelong learning. That is going to be the point where I would like to end. Lifelong learning. Just deliberate upon these two words. You have to continuously keep on learning throughout your life. Whatever new things, whatever new challenges, whatever new issues, subjects that you are coming across,
Continuous learning should be your motto, and if you are going to do that, you are going to have a great career. See you. Thank you so much. हा म्हणजे आहे चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स की बाबा रे आणि बाई ग, तू स्वतःला ओळख. हे असं झापडं लावून जी रॅट रेस चालू आहे त्याच्यामध्ये जाऊ नकोस. त्याच्यामध्ये नाही, तुला तुझ्या क्षेत्रात जर प्रभावी व्हायचं असेल तर तुझ्या मनाचा, बुद्धीचा, व्यक्तिमत्वाचा सहज ओढा कुठे आहे